तर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात, आपण त्या पाहूया। या आंदोलनामुळे भाजपच्या विरोधात आता आवाजच काढायची कुणाची ताकद नाही, कुवत नाही। एक असा संदेश पोचवण्याचा प्रयत्न जो केला जात होता त्याला पहिला धक्का या आंदोलनाला लागलाय। भलेही तुम्ही कितीही मेजॉरिटी, किती आमदार फोडले, खासदार फोडले, तरी इथल्या युवा शक्तीच्या भावनेचा अनादर करण्याची हिमाकत तुम्ही करू शकत नाही, हे दाखवण्याचा प्रयोग या आंदोलनाने केला है। इतिहास ने फिर एक बार सिखा दिया, जब जब इस देश के युवाओं ने हाथ में कमान थमी है, जीत युवाओं की भी है। हम सब ने देखा जिस तरह से युवा एजुकेशन मिनिस्टर के इस्तीफे के लिए लड़ाई लड़ रहे थे, और आज एजुकेशन मिनिस्टर का इस्तीफा हो गया है। ये आपकी जीत है। मैं सबसे कहना चाहूँगी कि एजुकेशन सिस्टम के सुधार के लिए, हम निर्धार करने के लिए आइए, हम लोग सब लोग 4 बजे जो है बांद्रा के बैंड स्टैंड के जो है एम्बी थिएटर है वहाँ पे मिलते हैं, और साथ में वापस एक बार निर्धार करते हैं कि इस देश के संविधान को बचाने के लिए, शिक्षा को बचाने के लिए साथ में मिलके राष्ट्रगान गाएंगे। देशातील जेन झीचा हा सगळ्यात मोठा विजय आहे। जेन झी काय करू शकते या देशात, ही शक्ती जर जेन झीची एकवटली तर देशातील सरकार उलथवू शकते। सरकारमध्ये असलेली शिक्षणाप्रती व्यवस्था बदलवू शकते। जेन झी जर एकवटली तर सरकारच्या चुकीच्या धोरणाला दुरुस्तही करू शकते। जेन झी सरकार बनवू शकते आणि सरकार खाली खिचू पण शकते। हेच या आजच्या धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यावरून सिद्ध झालेला आहे। या देशातल्या लोकशाहीचा हा विजय आहे। या देशातल्या तरुणाईचा हा विजय आहे। या देशातल्या विद्यार्थी शक्तीचा हा विजय आहे। आणि आम्हाला आनंद आहे की ज्यांचा गेल्या 12 वर्षांमध्ये प्रवास सुरू झाला होता, प्रधान सेवकापासून ते नॉन बायोलॉजिकल असल्याचा साक्षात्कार होईपर्यंतचा, आज त्यांना पुन्हा जमिनीवर उतरवलं त्या विद्यार्थी शक्तीनं, या तरुणाईनं।